वेलकम टू अवर मिनी ब्लॉग नंबर 1। आज आम्ही गेलेलो ब्रह्मगिरीला, सकाळी 6:30 वाजता निघालेलो। ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर तुम्हाला भरपूर दुकानं दिसतील, आजूबाजूला भरपूर झाडे आहेत। ब्रह्मगिरीवर जाताना काही छोटी छोटी दुकानं आपल्याला दिसतात। नक्की त्यांच्याकडून वस्तू घ्या, त्यांनाही आपली थोडीफार मदत होते आणि त्यांचं ब्रह्मगिरीला कसं जायचं माहीत नसेल तर तिथे गाईड फॉरेस्ट असतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता। बाजूला खूप झाडी होती, मस्त आम्ही निघालेलो 7ला सनराईज दिसायला। इतकं सुंदर वातावरण होतं सकाळी सकाळी। दीड तासानंतर आम्ही वरती पोहोचलेलो आहे। मी वरती जाताना भरपूर नाश्ता घेऊन गेलो होतो। नाश्ता म्हणजे दिवाळीचे पदार्थ असं सर्व घेऊन गेलेलं, पण आम्हाला पाहिजे होतं घेऊन गेलं असते, म्हणून आम्ही लहान मुलांना तो नाश्ता वाटून दिला। और कोई बदली कभी कहीं कर दे तनगीला, ये है भी ना हो। किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं, ये गिला तो है मैं खफा नहीं। शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम, एक हे आहे ते मंदिर जिथे गौतम ऋषींनी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। त्याच गोदावरी नदीला गौतमी नदी असं एक छोटंसं मंदिर आहे, जिथनं गोदावरी नदी पहिल्यांदाच काहीच्या मुखातून बाहेर येताना दिसते। इथलं पाणी तुम्ही भरूनही नेऊ शकता, पिऊही शकता। शिवशंकर पार्वती रमणानी नगर नमो नमः। ट्रेकमध्ये आम्ही दोघीच होतो, लोकांना वाटत असेल दोघीच काय मजा करणार, पण आम्हाला आवडतं असं नवीन नवीन ट्रेक करण्यासाठी भरपूर मजा केली। ब्रह्मगिरी मुख्य दर्शन मंदिराच्या समोरच 5 मिनिटाच्या अंतरावर धारेला गोदावरी नदी असं म्हणतात आणि तीच धार लुप्त होऊन खाली त्र्यंबकेश्वरमध्ये वाहते। प्रकारे आमची ट्रेक लवकर संपली। आम्ही सकाळी खूप लवकर निघाल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि आमची ट्रेक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।